नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023च्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण 40 तांत्रिक प्रश्न घेऊन आलेलो आहे, जे की आरोग्यसेवक भरतीसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. मित्रांनो, यामध्ये आरोग्यसेवक भरती पुरुष, त्याचप्रमाणे आरोग्यसेविका म्हणजे महिलांसाठी उपयुक्त असे ठरणारे 40 प्रश्न आपण घेऊन आलेलो आहे. आणि सोबतच आरोग्य पर्यवेक्षकसाठी सुद्धा हे प्रश्न उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे आरोग्यसेवक असो, सेविका असो किंवा आरोग्य पर्यवेक्षक असो, या पदासाठी ज्या ज्या लोकांनी फॉर्म भरलेले आहे त्यांनी निश्चित अशा 40 प्रश्नाकडे व्यवस्थित बघा. मित्रांनो, सुरुवातीला आपण या ठिकाणी सिलेबस बघूया. आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्यसेवक भरती पुरुषांसाठी काय सिलेबस दिलेला आहे आणि आरोग्यसेवक महिलांसाठी काय दिलेला आहे. बरेचदा काही मुलांचं असं मत आहे की आरोग्यसेवक पुरुषांसाठी सिलेबसमध्ये थोडा बायोलॉजीचा भाग किंवा जे काही डिसीज वगैरे आपण घेता हा भाग येत नाही. परंतु मित्रांनो, या ठिकाणी सिलेबसमध्ये तुमचं सर्व क्लिअर होणार आहे की जसं की ॲनिमल क्लासिफिकेशन दिलेलं आहे, त्यानंतर बायोलॉजीचा काही भाग दिलेला आहे. तर यावरून तुमच्या सर्व लक्षात येणार आहे की कुठले प्रश्न तुम्हाला बनवू शकतात ते. परंतु आजचं जे लेक्चर आहे हे आरोग्यसेविका महिला आणि पर्यवेक्षक यासाठी खूप अतिशय महत्त्वाचं लेक्चर बनणार आहे. सोबतच आरोग्यसेवक पुरुष यांनासुद्धा यामधील काही प्रश्नांचा फायदा होणारच आहे. तर चला मित्रांनो, आपण सुरुवातीला सिलेबस बघूया आणि त्यानंतर मग प्रश्न. मित्रांनो, या ठिकाणी आपण आरोग्य पर्यवेक्षकचा सिलेबस बघत आहे. तर बघा मित्रांनो, यामध्ये कोणकोणते टॉपिक दिलेले आहे हे तुमच्या लक्षात येईल किंवा तुम्ही याला सविस्तर स्क्रीनशॉट करूनसुद्धा बघू शकता. मित्रांनो, जे की आपण आज 40 प्रश्न तांत्रिकमध्ये घेणार आहे, ते तांत्रिक प्रश्न कोणत्या भागामध्ये येणार आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला थोडं क्लिअर करून देतो. जसं की ॲनाटॉमी भाग झालेला आहे, त्यानंतर या ठिकाणी व्हायरोलॉजी झालेला आहे, इम्युनॉलॉजी झालेला आहे, त्यानंतर सेल बायोलॉजी झालेला आहे, त्यानंतर तुम्हाला ऑर्गॅनिकच्या संदर्भात विचारल्या जाईल, मायकोलॉजीच्या संदर्भात विचारल्या जाईल, थायरॉईड झालं. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत ज्या डिसीज वगैरे किंवा बॉडी जे फंक्शन आहे या संदर्भात आपल्याला जे तांत्रिक प्रश्न विचारले जातात ते यामध्ये क्लिअर होणार आहे. सोबतच तुम्ही खालीसुद्धा बघू शकता की आहारासंदर्भात, पोषणाच्या संदर्भात तुम्हाला बरेचसे प्रश्न विचारले जाईल. मॅक्झिमम प्रश्न तुमचे व्याधीच्या संदर्भात असू शकतात, संसर्गजन्य आजार असेल, त्यानंतर गव्हर्नमेंटने जे काही प्रोग्राम आखलेले आहेत ते प्रोग्रामसुद्धा तुम्हाला विचारले जातात. आयुष संदर्भात विचारल्या जाईल, सामाजिक आरोग्य सेवेच्या संदर्भात विचारल्या जाणार आहे. सर्व प्रश्न या ठिकाणी क्लिअर होणार नाही, पण बराचसा भाग तुमचा या ठिकाणी क्लिअर होणार आहे. तर हा तुमचा सिलेबस होता आरोग्य पर्यवेक्षकाचा. तुम्ही याला व्यवस्थित एकदा बघू शकता. जर तुम्हाला नाही व्यवस्थित लक्षात येत असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. मित्रांनो, असा सिलेबस आरोग्यसेवकचा सुद्धा समोर दिलेला आहे. बघा, आरोग्यसेवक पुरुष. आणि या सिलेबसमध्ये नेमकं काय दिलेलं आहे तर इथं बरेचदा मुलांचं असं कन्फ्युजन आहे की मागच्या वर्षी ते वेगळ्या पद्धतीचं होतं आणि या वर्षी थोडासा वेगळा आहे. ठीक आहे, आता यामध्ये नेमकं काही मुलांचं असं मत आहे की आरोग्यसेवकमध्ये मुलांसाठी बायोलॉजीचा भाग विचारला जाणार नाही किंवा डिसीज संदर्भात विचारला जाणार नाही, असा काही लोकांचा गैरसमज आहे. परंतु असं होणार नाही, त्यावर सुद्धा तुम्हाला काही प्रश्न दिसून येणारच आहे. या ठिकाणी बघा, जसं गुरुत्वाकर्षण झालं, त्यानंतर तुम्हाला पिरियोडिक टेबलच्या संदर्भात विचारलं जाईल, केमिकल रिॲक्शनच्या संदर्भात विचारलं जाईल, उष्णता आहे, त्यानंतर लाईट, कार्बन, ठीक आहे, लेन्स, भिंगाच्या संदर्भात विचारल्या जाणार आहे. आता सोबत बघा, आता मग आपल्या ह्युमन बॉडीचा भाग कुठला विचारला जाऊ शकते की डिसीज वगैरे तुम्हाला विचारलं जाईल का, असा बऱ्याचशा लोकांमध्ये प्रश्न आहे. तर 100% विचारला जाऊ शकतो, कारण की या ठिकाणी बघा ॲनिमल क्लासिफिकेशन दिलेलं आहे. या ठिकाणी बघा, ॲनिमल क्लासिफिकेशन दिलं आहे म्हणजे प्राण्याचं वर्गीकरण दिलेलं आहे. कोणता प्राणी कोणत्या वर्गामध्ये येतो, त्याच्या शरीराचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असेल हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल, त्यांच्या शरीराची रचना कशा पद्धतीची आहे हे विचारलं जाईल. मायक्रोबायोलॉजीचा भाग दिलेला आहे, सेल्युलर बायोलॉजीचा भाग दिला आहे, म्हणजे 100% तुम्हाला काही प्रश्न यामधून विचारला जाणार आहे. आजचा जो टॉपिक आपण घेऊ तो टॉपिक सर्वाधिक आरोग्य सेविका महिला जी आहे तर यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. मित्रांनो, यामध्ये बघा, आता जसं की नर्सिंगसाठी हेल्थ नर्सिंग म्हणजे समुदाय आरोग्याच्या संदर्भात विचारल्या जाईल. आरोग्य शिक्षण यामध्ये दिलेलं आहे, डाएट दिलेलं आहे, मानसिक आरोग्य दिलेलं आहे, जंतू संसर्ग दिलेला आहे, ह्युमन बॉडी दिलेली आहे, बॉडीचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचा या संदर्भात तुम्हाला विचारलं जाईल, साथीचे रोग दिलेले आहे, असंसर्गिक आजार दिलेले आहे, प्राथमिक आरोग्य व्यवस्थापन दिलेलं आहे, प्रथमोपचार दिलेला आहे. ठीक आहे, हे सर्व जे प्रश्न आहे म्हणजे आपण जे हे प्रश्न घेणार आहे ते सर्व प्रश्न आज आरोग्यसेवक पुरुष असो, महिला असो किंवा पर्यवेक्षक असो, ह्या सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या.
बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण सिलेबस बघितलेलाच आहे, परंतु आता कशा पद्धतीचे प्रश्न येत आहे ते आपण प्रश्नसुद्धा बघणार आहे. आणि तुम्ही सहज लक्षात घेऊ शकता की हा प्रश्न तुमच्या सिलेबसमधल्या कुठल्या टॉपिकमध्ये आहे, त्यामुळे मला वेगळं काही सांगण्याची गरज नाही. मित्रांनो, या ठिकाणी पहिला जो प्रश्न दिलेला आहे तो पहिला प्रश्न आहे मानवी हृदयाला एकूण किती कप्पे असतात. आता हा प्रश्न पुरुषांच्या जे ॲनिमल क्लासिफिकेशन आहे तर यामध्ये जाऊ शकते की आता या ठिकाणी मानवी हृदयाला एकूण किती कप्पे आहेत. क्लासिफिकेशनमध्ये प्राण्यांचे वेगवेगळे गट येतात, त्यामध्ये आपला मनुष्य कोणत्या प्राण्यामध्ये येतो असा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल आणि त्याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे यामध्ये हा असा प्रश्न जाऊ शकते. तर बघा मित्रांनो, मानवी हृदयाला एकूण किती कप्पे असतात. तर मित्रांनो, मानवी हृदयाला एकूण 4 कप्पे असतात. ठीक आहे, 4 चंबरचं आपलं हार्ट आहे. 2 कप्प्याचं जर म्हटलं तर मत्स्यवर्ग येणार आहे. मत्स्यवर्ग जर म्हटलं तर 2 कप्पे, म्हणजे माशांचं जर हृदय जर म्हटलं तर 2 कप्प्याचं राहणार आहे. कोणता वर्ग? मत्स्यवर्ग. ठीक आहे. त्यानंतर 3 कप्प्याचं हृदय जर म्हटलं तर जे उभयचर प्राणी आहे जसं की बेडूक वगैरे तर यांची 3 कप्प्याची हृदय आहे. परंतु यामध्ये अपवाद जो आहे तो मगर आहे, कारण की मगरचे 4 कप्पे असतात आणि मनुष्यांचे सुद्धा 4. त्यानंतर बघा, तुम्हाला पक्ष्यांचे सुद्धा हृदयाचे कप्पे विचारले जाऊ शकते. तर पक्ष्यांचे हृदयाचे कप्पेसुद्धा 4 चंबरचे असतात, म्हणजे त्यांचं हृदय 4 चंबरचं असणार आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न बघा मित्रांनो, कशा पद्धतीचा आहे तो. खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे आहे. तर मित्रांनो, जे टोटल आपले जे जीवनसत्व जसं अ, ब, क, ड, ई आणि के हे टोटल आपले जीवनसत्व आहे, तर यामध्ये पाण्यात विरघळणारे कोणते आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पाण्यात विरघळणारे जर म्हटलं तर फक्त ब आणि कच आहे. आता या 2 जीवनसत्वापैकी सर्वाधिक पाण्यामध्ये विरघळणारं जर म्हटलं ते तुमचं येणार आहे क. सर्वाधिक जर म्हटलं तर कोणतं आहे तुमचं क आहे. म्हणजे लक्षात घ्यायचं ब, द, क कुठं असते पाण्यात, तर यापैकी ब आणि क हे पाण्यामध्ये असणारे, बाकी सर्वच्या सर्व हे फॅट्समध्ये विरघळणारे असतात. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, सामान्यतः बालकांचे दुधाचे दात पडण्यास वयापासून सुरुवात होते, म्हणजे कोणत्या वयापासून सुरुवात होते, तर ती सुरुवात होते 7 वर्षापासून. एका व्यक्तीला त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये 52 दात येतात, त्यापैकी दुधाचे त्याची 20 दात असतात आणि कायमस्वरूपी जर म्हटले तर 32 दात. लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, हाडे मजबूत असण्यासाठी रिकामी जागा या घटकाची आवश्यकता असते. तर आपल्या शरीराची जी हाडं आहे हे मजबूत असण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, तर कॅल्शियमची संज्ञा जर म्हटलं तर या ठिकाणी तुमची CA असणार आहे, के करू नका. आणि याचा ॲटॉमिक नंबर जर म्हटलं तर 20 असणार आहे, जो की तुम्हाला पिरियडिक टेबलमध्ये कधी ॲटॉमिक नंबर विचारले तर या संदर्भात कामाचा पडू शकतो. त्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण 5वा प्रश्न बघत आहे. सॅम आणि मॅम हे शब्द कशाशी संबंधित आहे. तर मित्रांनो, सॅम आणि मॅम हे शब्द कुपोषित बालकाशी संबंधित आहे आणि हा प्रश्न आरोग्यसेविका महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, नेक्स्ट प्रश्न आपण या ठिकाणी बघू. सर्व आरोग्यविषयक सेवा देण्यासाठी गरोदर मातेची नोंदणी कशी करणे अपेक्षित आहे. तर ती लवकरात लवकर करणे अपेक्षित आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो. तुम्हाला या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारले जातात. डिसीज हा महिलेच्या संदर्भात, म्हणजे जी आरोग्यसेविका महिला तर यामध्ये त्यांना सिलेबसमध्ये आहे, पर्यवेक्षकांना सुद्धा सिलेबसमध्ये आहे. कोणत्या रोगाचा प्रसार हा हवेमार्फत होतो. तर मित्रांनो, क्षयरोगाचा प्रसार जो आहे तर हा हवेमार्फत होतो. मित्रांनो, क्षयरोग हा जीवाणूजन्य आहे. याचा प्रसार जो आहे हा जो आहे तो जीवाणूजन्य आहे आणि यासाठी कारणीभूत जीवाणू कोणता आहे तर तुम्हाला असे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकते. मित्रांनो, आपण क्षयरोगासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही तो सुद्धा या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर बघा मित्रांनो, जीवनसत्व अच्या कमतरतेमुळे हा रोग होतो. तर जीवनसत्व अच्या कमतरतेमुळे तर रात आंधळेपणा हा रोग होतो. बेरी जर म्हटलं तर तुमचं बी कॉम्प्लेक्सपैकी B1मुळे होतो. रात आंधळेपणा आपलं झाला अच्यामुळे. मूळदूध जर म्हटलं तर हा तुमचा व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे होते. ठीक आहे. आणि नंतर दिला एक टावीड. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, धमनी काठिन्यता होण्यासाठी रिकाम्या जागा या घटकाची वाढ कारणीभूत असते. तर धमनी काठिन्यता होण्यासाठी तर आपल्या शरीरातलं प्रमुख जर आपण जे कारण म्हणू शकतो ते आहे कोलेस्टेरॉल. ठीक आहे. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जर बॉडीमध्ये जर जास्त जर झालं तर धमनी काठिण्य होण्याची खूप जास्त शक्यता आहे. सर्वचे सर्व प्रश्न मित्रांनो अतिशय महत्त्वाचे. एकाही प्रश्नाला तुम्ही मिस करू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओला बघा. त्यानंतर बघा, पल्स पोलिओ मोहीम ही रिकामी जागा वर्ष वयाखालील बालकासाठी राबवली जाते. तर ती 5 वर्षाखालील बालकासाठी राबवली जाते. मित्रांनो, पोलिओ ही जी डिसीज आहे ही विषाणूजन्य डिसीज आहे. ठीक आहे. आणि यासाठी यासाठी 2 लसी दिलेल्या जाते. एक आहे साल्क आणि एक आहे सेबिन. सेबिन जी आहे ती ही तोंडाद्वारे दिली जाणारी लस आहे, तर साल्क जर म्हटलं तर इंजेक्शनद्वारे दिली जाणारी लस आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, रक्तगट
या रक्तगटाचा सर्वात्रिक कोणत्या रक्तगटाला ठीक आहे सर्वात्रिक दाता म्हणून असं ओळखलं जाते, अशातून हा प्रश्न आहे. तर तो आहे मित्रांनो ओ, म्हणजे ओ ब्लड आहे, हे सर्वांना चालणार आहे म्हणून यांना सर्वात्रिक दाता असं म्हटलं जाते. आणि सर्वग्राही जर म्हटलं तर तो असणार आहे AB. त्यानंतरचा प्रश्न बघा, जैववैद्यकीय घनकचऱ्याचे व्यवस्थापन व विघटन योग्य पद्धतीने केले नाही तर खालील रोगाचा प्रसार होऊ शकतो. तो कोणत्या रोगाचा प्रसार होऊ शकते? तर या ठिकाणी प्रश्न असा होता की जैववैद्यकीय व घनकचऱ्याचे व्यवस्थापन जर नाही केले तर खालीलपैकी कोणता आजार होऊ शकतो? ठीक आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, एड्ससुद्धा होऊ शकतो, क्षयरोगसुद्धा होऊ शकतो आणि कावीळसुद्धा होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी उत्तर बनणार आहे तुमचं वरीलपैकी सर्व. त्यानंतरचा प्रश्न बघा, झिंक आणि क्षार संजीवनीचा वापर कुठल्या रोगांमध्ये केला जातो? तर मित्रांनो हा केला जातो अतिसारमध्ये. कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होऊ शकतो? तर मित्रांनो कुत्रा चावल्यामुळे रेबीज होऊ शकतो आणि ही विषाणूजन्य डिसीज आहे आणि याला हायड्रोफोबियासुद्धा म्हटलं जाते. त्यानंतर बघा, आम्लधर्मीय फळामध्ये कुठले जीवनसत्व अधिक प्रमाणामध्ये आढळते? मित्रांनो क म्हणजे व्हिटॅमिन C. ठीक आहे. तर व्हिटॅमिन आम्लधर्मीय फळामध्ये तर सर्वाधिक व्हिटॅमिन जर म्हटलं फळांमध्ये तर कोणते जीवनसत्व आढळते? तर त्याचं उत्तर येणार आहे तुमचं व्हिटॅमिन C. व्हिटॅमिन Cचं सायंटिफिक नेम जर म्हटलं तर एस्कॉर्बिक आहे आणि याला वार्धक्य विरोधी असं सुद्धा म्हटलं जाते. त्यानंतरचा प्रश्न बघा, रक्त शर्करा वाढणे हे कुठल्या रोगाचे लक्षण आहे? मित्रांनो रक्त शर्करा वाढणे ही मधुमेहाची लक्षण आहे. आपल्या शरीरामध्ये जी पॅन्क्रियास ग्रंथी असते जिच्यामध्ये इन्सुलिन जी बीटा सेलमधून स्त्रवल्या जाते, बीटा सेलमधून जर इन्सुलिनचं प्रमाण कमी जर होत जात असेल तर जी शर्करा आहे तर हिचं पचन व्यवस्थित होत नाही. ठीक आहे. आणि पचन व्यवस्थित होत नाही त्यामुळेच ही शर्करा आपल्या संपूर्ण शरीरभर पसरू लागते, यालाच मधुमेह असं म्हटलं जाते. त्यानंतरचा प्रश्न बघा, हिवतापाचा प्रसार रिकामी जागा डासामार्फत होतो. तर कारणीभूत कोणता डास आहे? तर तो आहे ॲनाफिलस डासाची मादी. या ठिकाणी उत्तर काय येईल? हिवतापाचा प्रसार कशामुळे होते? तर ॲनाफिलस डासाच्या मादीमुळे. मित्रांनो हिवताप ही आदिजीवामुळे होणारी व्याधी आहे आणि यासाठी जो आदिजीव कारणीभूत आहे तो आहे प्लाझ्मोडियम 5X. तुम्हाला या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकते. जे मी तुम्हाला अदर सांगत आहे हे सर्व महत्त्वाचं आहे आणि तुम्ही याला नोटसुद्धा करू शकता. मित्रांनो समोरचा प्रश्न बघा, ट्रिपल या लशीमध्ये कोणत्या रोगाच्या लशीचा समावेश होत नाही? तर बघा आता ट्रिपल या लशीमध्ये कोणत्या लशीचा समावेश होत नाही? तर बघा मित्रांनो या ठिकाणी गोवर, धनुर्वात आणि डांग्या खोकला या ठिकाणी बघा मित्रांनो गोवर येणार नाही, धनुर्वात, डांग्या खोकला आणि घटसर्प या तिघांचा या ठिकाणी काय होणार आहे? समावेश होणार आहे, गोवरचा होणार नाही. याला DPTची लससुद्धा म्हटलं जाते. ठीक आहे. T म्हणजे टिटॅनी, हा झाला तुमचा धनुर्वातासाठी. P जर म्हटलं तर पर्ट्युसिस, हा झाला तुमचा डांग्या खोकल्यासाठी आणि घटसर्प झाला तुमचा डिप्थेरियासाठी. तर हे तुमची DPTची लस आहे, यामध्ये गोवर येणार नाही. त्यानंतर बघा मित्रांनो, धूम्रपानामुळे या अवयवाचा कॅन्सर होऊ शकतो? हा अतिशय सोपा प्रश्न आहे, जसं की फुफ्फुस. लाळेमधील पाचक स्त्रावामुळे या अन्न घटकाचे विघटन होते, तर ते पिष्टमय पदार्थाचे. कोणत्या घटकाचे विघटन होते? तर ते होते पिष्टमय पदार्थाचे. या ठिकाणी नेक्स्ट प्रश्न आपण बघत आहे, या आजारामध्ये डोळ्यातील भिंग अपारदर्शक होते. अशा कोणत्या आजारामध्ये डोळ्यातील भिंग हा अपारदर्शक होते? तर मित्रांनो ती व्याधी आहे मोतीबिंदू. तुम्ही जर आरोग्यसेवक पुरुषमध्ये जर बघितलं असेल तर तुम्हाला भिंग हे टॉपिक तुम्हाला दिलेलं आहे, तर या संदर्भात सुद्धा तुमचा प्रश्न बनवू शकते. त्यानंतर बघा मित्रांनो, मानवी हृदयाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटलं जाते? तर हा सोपा प्रश्न आहे, याला कार्डिओलॉजी असं म्हटलं जाईल. शरीरात मूत्रनिर्मितीची प्रक्रिया या अवयवामध्ये होते, तर ती होते वृक्कामध्ये. वृक्क म्हणजेच काय? तुमची किडनी. कशामध्ये होते? किडनीमध्ये होईल. सर्वात मोठी ग्रंथी जर म्हटली तर मित्रांनो या ठिकाणी यकृत आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण, जन्म नोंदणी ही जन्मानंतर रिकामी जागा दिवसाच्या आत करणे कायद्याने बंधनकारक आहे, तर किती दिवसाच्या आत? तर त्याचं अचूक उत्तर आहे 21 दिवस. त्यानंतरचा प्रश्न बघा, विडाल टेस्ट ही कोणत्या रोगाच्या निदानासाठी केली जाते? मित्रांनो विडाल जी ही टेस्ट आहे तर ही टायफॉईडसाठी केली जातो. मित्रांनो टायफॉईड ही जीवाणूजन्य डिसीज आहे आणि यासाठी याला मराठीमध्ये विषमज्वर म्हटलं जाते आणि यासाठी कारणीभूत जो जीवाणू आहे तो आहे साल्मोनेला टायफी. त्यानंतरचा प्रश्न बघू आपण, जंतूपासून रोग उद्भव हा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला होता? तर मित्रांनो तो मांडलेला आहे लुईस पाश्चर या व्यक्तीनं.
त्यानंतरचा प्रश्न बघूया, या रोगाला कारणीभूत डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते. तर कोणत्या रोगाला कारणीभूत डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यामध्ये होते ते होते हिवताप. आणि यासाठीच आपण प्रसार करणारी डासाची मादीसुद्धा बघितलेली होती, ॲनाफिलस. त्यानंतर कारणीभूत जो आदिजीव आहे तो सुद्धा बघितला आहे, प्लाझ्मोडियम फायवॅक्स. नंतरचा प्रश्न बघूया, जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? मित्रांनो, जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलैला साजरा केला जातो. त्यानंतर नवजात बाळाला जन्मानंतर लगेच काय द्यावे? तर मित्रांनो, नवजात बाळाला जन्मानंतर लगेच आईचे दूध द्यावे आणि हे 6 महिन्यापर्यंत देणे काय आहे? आवश्यक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया, महाराष्ट्रात तातडीचर रुग्णवाहिका सेवा फोन केल्यास उपलब्ध होते. तर महाराष्ट्रामध्ये कोणता नंबर डायल केल्यानंतर तातडीने रुग्णवाहिका या ठिकाणी प्रेझेंट होते? तर मित्रांनो, 108 नंबरवर जर तुम्ही तातडीने जर फोन करत असाल तर रुग्णवाहिका या ठिकाणी उपस्थित होणार आहे. जनरल क्वेश्चन होता. त्यानंतर बघा, पिवळ्या रंगाच्या फळे व भाज्यांमध्ये कोणते जीवनसत्व आढळून येते? तर ते येते मित्रांनो व्हिटॅमिन ए, ज्याचं सायंटिफिक नेम रेटिनॉल आहे आणि ज्याच्या अभावामुळे रात आंधळेपणा होऊ शकते. त्यानंतरचा प्रश्न बघा, दूध आणि दुग्धजन्य पदार्थात रिकामी जागा जास्त प्रमाणात असतात. तर काय जास्त प्रमाणामध्ये स्थिती असते? कर्बोदके. मित्रांनो, कर्बोदकाला शरीराला तात्काळ एनर्जी देणारा घटकसुद्धा म्हटलं जाते. कर्बोदक म्हणजेच आपलं कार्बोहायड्रेट आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया, भारतात जागतिक एड्स दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आता हा प्रश्न सर्वांनाच माहीत असेल, 1 डिसेंबर. नंतरचा प्रश्न बघा, बालक रिकामी जागा महिन्याचे झाल्यावर त्याला स्तनपानाबरोबरच पूरक आहारसुद्धा करावा. तर 6 महिन्यानंतर, परंतु 6 महिन्यापर्यंत काय द्यावे? आईचे दूध. त्यानंतरचा प्रश्न बघा, तंबाखूमधील हा घातक द्रव्यामुळे कॅन्सर होऊ शकते. तर तंबाखूमध्ये कोणता घातक किंवा उत्तेजित करणारा पदार्थ, असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल. तर त्याचं अचूक उत्तर बनणार आहे निकोटीन. त्यानंतरचा प्रश्न बघा, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य बाबीविषयक नियंत्रण जिल्हा स्तरावर करतात. तर ते जिल्हा आरोग्य अधिकारी करतात. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य बाबीविषयक नियंत्रण कोणाकडे स्थिती असते? जिल्हा आरोग्य अधिकारीकडे. त्यानंतरचा प्रश्न बघा, या घटकाच्या कमतरतेमुळे गलगंड होऊ शकतो किंवा होतो? तर तो आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे. गलगंड ही व्याधी आपल्या गळ्याशी निगडीत आहे, ठीक आहे, आणि थायरॉईड ग्रंथीशी सुद्धा निगडीत आहे. थायरॉईड ग्रंथी ही आपल्या गळ्यामध्ये आढळून येते. बस मित्रांनो, 2 ते 3 प्रश्न राहिलेले आहे. त्यानंतर बघा, PCPNDT हा कायदा रिकामी जागेशी संबंधित आहे. तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे व्यवस्थित, PCPNDT हा कायदा गर्भपात चाचणीशी संबंधित आहे. नंतरचा प्रश्न बघा, हत्ती रोगाचा प्रसार कशामुळे होते? जो हत्तीपाय रोग आहे तर याचा प्रसार कशामुळे होते? तर मित्रांनो, हा होते डासामुळे. परंतु हा एक नॉर्मल प्रश्न या ठिकाणी झाला. यासाठी कारणीभूत डास कोणता आहे? तर तो आहे क्युलेक्स डासाची काय मादी ही कारणीभूत आहे. आणि यूचेरिया या कृमीमुळे होते. म्हणजे या ठिकाणी तुमचे दोन्ही प्रश्न क्लिअर झालेले आहे. नंतर बघा, आणि शेवटचा प्रश्न आहे, हिवतापाचे निदान हे रिकामी जागाद्वारे केले जाते. तर हिवतापाचे जे निदान आहे तर हे रक्त तपासणीद्वारे केले जाते. मित्रांनो, मी तुमच्यासाठी आरोग्य पर्यवेक्षक, त्यानंतर आरोग्य सेवक आणि सेविका यासाठी महत्त्वाचे असे 40 तांत्रिक प्रश्न घेऊन आलेलो होतो. हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले निश्चितच तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर तुमच्या इतर मित्र आणि मैत्रिणींपर्यंत सुद्धा शेअर करू शकता. आणि जर का तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन इन्फॉर्मेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. थँक्यू सो मच.